नमस्कार, सहर्ष स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. जुलै-ऑगस्ट अनुदान वितरणासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. DBT प्रोसेस सुरू या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल. तर लाभार्थ्यांसाठी DBT प्रोसेस नेमकी कधी सुरू होत आहे? पोर्टलवरती ऑफिशियल मेसेज आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थ्यांचा जो रखडलेला हप्ता आहे जुलै आणि ऑगस्टचा, हा नेमका कधीपर्यंत जमा करण्यात येईल? तर पहा, जसं की आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित होऊन 2-3 दिवस झालेले आहेत आणि खरं तर वितरणाला आजपासून सुरुवात व्हायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता सोडाच, अनुदान जमा होणं तर सोडाच, मात्र DBT पोर्टलच्या वितरणापूर्वीची जी प्रोसेस असते, कोणती प्रोसेस? ज्या पद्धतीने अगोदर शासन निर्णय निर्गमित होतो, शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याची जी नोटिफिकेशन या मेसेजच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येते, ती नोटिफिकेशनसुद्धा आणखीन जारी करण्यात आलेली नाही. पहा, पण काळजी करायची गरज नाही. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत वितरणाची प्रोसेस नक्की सुरू होताना आपल्याला दिसणार आहे, कारण 5 तारखेच्या आसपास हे वितरण होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचं हे वितरण असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. दिव्यांग लाभार्थ्यांना 5,000 रुपये खात्यामध्ये कोणत्या नेमके जमा होणार आहेत? तर ज्या लाभार्थ्यांना जुलैचा 2,500 रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही, अशा लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचं वितरण 2 टप्प्यामध्ये केलं जाऊ शकतो. ज्या पद्धतीने मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की DBT प्रोसेस 3दा सुरू झालेली होती दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणि रखडलेले हप्ते टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होते. त्याच पद्धतीने ज्या दिव्यांग बांधवांना जुलैचं अनुदान मिळालेलं नाही, त्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी या वेळेसुद्धा या ठिकाणी पाहू शकता 2 टप्प्यामध्ये वितरण केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नव्हता. पोर्टल अपडेटचं काम सुरू होतं आणि त्यामुळे अचानकपणे वितरण झालं जुलै महिन्याचं, पण सर्व लाभार्थ्यांना त्यावेळेस हप्ता वितरण झालेला नव्हता आणि याच कारणामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना जुलैचं अनुदान मिळालेलं नव्हतं, अशा लाभार्थ्यांना आणि ऑगस्टचं चालू महिन्याचं अनुदान हे या महिन्यात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता राहिला प्रश्न, हे अनुदान नेमकं कधी जमा होणार आहे? तर आज उद्या संध्याकाळपर्यंत मेसेज येण्याची शक्यता आहे आणि 5 तारखेपर्यंत किंवा 5 तारखेला हे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. सुरू होताना आपल्याला दिसणार आहे. इतर लाभार्थ्यांचं नेमकं काय होणार? दिव्यांग सक्षमीकरण विभागांच्या लाभार्थ्यांचा तर विषय आता क्लिअर झालेला आहे, शासन निर्णय निर्गमित झालेला आहे, फक्त प्रोसेस बाकी आहे आणि ती लवकर सुरू होईल. पण इतर लाभार्थ्यांसाठी कोणतीच नोटिफिकेशन नाही, कोणताच GR नाही आणि कोणताच निधीसुद्धा मंजूर नाही. प्रत्येक वेळेस या लाभार्थ्यांना अगोदर वितरित हप्ता केला जातो, त्या लाभार्थ्यांना उशिरा केला जातो, पुढच्या महिन्यात त्या लाभार्थ्यांना अगोदर केला जातो, ह्या लाभार्थ्यांना उशिरा हप्ता केला जातो. ह्या आणि त्या म्हणजे कोणत्या? तर दिव्यांग लाभार्थ्यांना अगोदर हप्ता वितरित केला जातो, तर कधी सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत जे इतर लाभार्थी आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला भगिनी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या लाभार्थ्यांना अगोदर कधी हप्ता वितरित केला जातो तर कधी उशिरा केला जातो. तर माझं एकच म्हणणं आहे, सर्व लाभार्थ्यांना हप्ता येणं तर गरजेचं आहे, त्यामुळे एकाच टायमिंगला तुम्ही हे अनुदान जमा केलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पाहता सध्या दोन्ही विभाग एकत्र करण्यात आलेले आहेत. तात्पुरता दिव्यांग सक्षमीकरण विभाग हा सामाजिक न्याय विभागाकडेच ट्रान्सफर किंवा वळवण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही विभागांचा निधी एकाच दिवशी मंजूर होऊन एकाच दिवशी शासन निर्णय, हा सेपरेट तुम्ही शासन निर्णय काढू शकता,
पण एकाच दिवशी ते शासन निर्णय निर्गमित झाले पाहिजेत आणि वितरणाला सुद्धा एकाच दिवशी सुरुवात झाली पाहिजे. आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांचा शासन निर्णय आलेला आहे. इतर लाभार्थ्यांसाठीचा शासन निर्णय आणखीन येणं अपेक्षित आहे, म्हणजे येणं बाकी आहे. आणि हा शासन निर्णय नेमका कधी येईल हे नक्की सांगता येत नाही. मात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या वितरणाला DBT होण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात काही कालावधीमध्ये सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. पहा, ही शक्यता का आहे तर निधी मंजूर झालेला आहे आणि फक्त तुमची प्रोसेस बाकी आहे, जी लवकरच सुरू होत आहे. नक्कीच आनंदाची बातमी आहे. या वितरणासंदर्भात ऑफिशियल माहिती मिळाली, नोटिफिकेशन आली की कळवेल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.